विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आहे। नेमके निकष कोणते आहेत, कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे बघूयात। तर आपण पाहतो एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी आहेत का हे देखील बघितलं जाईल। बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतला जातोय का या संदर्भात माहिती घेतली जाईल। कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन आहे का या संदर्भात देखील आढावा घेतला जाणार आहे। 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे का ते देखील पाहिलं जाणार आहे। 5 एकरापेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी सुद्धा यामध्ये तपासले जातील। या प्रकारे खरं तर ही पडताळणी केली जाणार आहे। तर राज्यातल्या लाडक्या अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। सर्वात जास्त लाडक्या अपात्र बहिणी या आर्थिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ठरणार आहे। पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात ही संख्या सर्वात जास्त आहे। पुण्यात तर चारचाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची संख्या सर्वात जास्त आहे। कारवाईच्या भीतीने आतापर्यंत 1.5 लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केलाय। ही संख्या 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता सुद्धा सध्या तरी वर्तवली जाते आहे। त्यामुळे राज्यात जर आपण पाहिलं तर साधारणतः 10 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा जर अपात्र ठरणार असाल किंवा या निकषांमध्ये बसणार नसाल तर तुमचा फॉर्म जो आहे तो बाद होणार आहे आणि या योजनेचा लाभ जो आहे तो तुम्हाला घेता येणार नाही आहे। याशिवाय राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स ज्यांचा आढावा आपल्याला वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून। गुलाबी थंडीची चादर ही सरकत नाहीये, तो चटके देणाऱ्या उकाड्याचा अनुभव सध्या ठाणेकर अनुभवताना दिसतंय। गेल्या 2 दिवसांपासून ठाणे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा तब्बल 36 अंशांवर सरकलाय। दिवसा उन्हाचा तडाखा, गरम वातावरण असं असताना रात्री मात्र पारा 29 अंशांवर खालावतोय। गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईमधील हवेची गुणवत्ता खालावली। सध्या मुंबईमधील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीमध्ये आहे। मुंबईचा AQI इंडेक्स 149 इतका आहे। त्यामुळे मुंबईकरांना अनेक आजार होण्याचा धोका आहे। पालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळे उपाय करते आहे। निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी लागणारे प्रिकास्ट 19 गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झालं। कल्याण शिळ मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे आणि हे काम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावं यासाठी रेल्वेने मोठी यंत्रणा या ठिकाणी कामाला लावली आहे। मुंबई पुणे या एक्सप्रेसवरचा पनवेल एक्झिट मार्ग 11 फेब्रुवारीपासून पुढील 6 महिने बंद असेल। कळंबोली सर्कल या ठिकाणी नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे या कामामुळे कळंबोली सर्कल या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पनवेल एक्झिट बंद ठेवला जाईल। यंदा POP गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ न देण्याचे आदेश न्यायालयानं सर्व महापालिकांना दिले। मात्र मुंबईमधील मूर्तिकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली। यासाठी मुंबईमधील शिरोडकर हायस्कूलमध्ये श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेकडून बैठक सुद्धा बोलावण्यात आलेली आहे। अंधेरीमध्ये अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागाकडून जनता दरबार भरवण्यात आला। अंधेरी पोलीस ठाणे या ठिकाणी जनता दरबार भरला। पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त परमजित सिंह दाहिया यांनी हा दरबार भरवला। त्यावेळेस तक्रारदारांसोबत संवाद देखील त्यांनी साधलाय। कल्याणमध्ये वसंत व्हॅली रोडवर प्रशासनाकडून हॅपी स्ट्रीट उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये रोडवर योगासनं, सिंगिंग आणि क्रिकेटसारख्या इतर खेळांचं आयोजन झालं। यावेळेस बच्चे कंपनीसह तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला। पोलिसांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला। रविवारची सुट्टी असल्याने महाकुंभामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसली। संगमाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या। अनेक ठिकाणी वाहनं अडकली। संपूर्ण शहरामध्ये वाहतूक कोंडी झाली।
प्रयागराज या ठिकाणी किन्नर जगद्गुरू हिमांगी सखीवर प्राणघातक हल्ला झालाय। हा हल्ला महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण यांनी केल्याचा आरोप हिमांगी सखींनी केलाय। कारमधून आलेल्या व्यक्तींनी हल्ला केल्याचा दावा हिमांगी सखींनी केलाय। हिमांगीने ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्याबद्दल सवाल उपस्थित केले होते, त्यामुळे हा हल्ला झाला असा दावा केला जातोय। कल्याणी पवित्रानंद गिरी, कल्याणी पवित्रानंद गिरी। अभिनेत्री प्राजक्ता माळी सुद्धा प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यामध्ये पोहोचली। महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तिनं पवित्र स्नान केलं। आयुष्यात एकदा येणारा हा अनुभव आहे असं लिहित प्राजक्ता माळीने महाकुंभ मेळ्यातला आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला। निलेश राणेंनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। तुम्ही सगळेच मिळून ठेकेदार होऊ नका, काही दुसरे व्यवसाय देखील करा, अगदीच नाही तर चायनीजची गाडी टाका, असा मिश्किल टोला निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना लगावला। ते सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते। कारण का बाळासाहेबांनी जसं राहायला शिकवलं, आपण जर नाही असं राहिलो ना। मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। राज्यपालांची भेट घेत त्यांनी राजीनामा सुपूर्द केला। मणिपूरमध्ये पेटलेल्या हिंसाचाराच्या सुमारे 2 वर्षांनंतर एन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिलाय। आणि पुढची बातमी खरं तर मन सुन्न करणारी, मन हेलावणारी आहे। असं मी का म्हणते, कारण चुलत बहिणीचं लग्न होतं, त्यामुळे तरुणी आनंदानं डान्स करत होती। मात्र आनंद साजरा करत असतानाच एक विघ्न घडलं। डान्स करत असतानाच तरुणी खाली कोसळली आणि ती पुन्हा उठलीच नाही आहे। डान्स करताना तिचा मृत्यू झालाय। तरुणीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला अशी माहिती मिळते। तर ही घटना जी आहे ती मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये घडली आहे। विदिशा असं मृत तरुणीचं नाव आहे। विदिशा तिच्या चुलत बहिणीच्या लग्नात सुमारे 1.5 मिनिट नाचली आहे आणि त्यानंतर तिचा मृत्यू झालाय। काळजी घ्या, हार्ट अटॅक टाळा, दररोज 30 ते 40 मिनिट व्यायाम करा किंवा किमान चालायला तरी हवं। धूम्रपान, मद्यपान, बैठी जीवनशैली आणि ताणतणाव देखील टाळायलाच हवा। 7 ते 8 तास झोपा, संतुलित आहार घ्या आणि दरवर्षी आरोग्याची तपासणी सुद्धा करा। ते खूप महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुम्ही हार्ट अटॅक टाळू शकताय। सध्या व्यायाम करताना किंवा जिममध्ये साधारणतः चालताना, डान्स करताना अशा अनेक ॲक्टिव्हिटी करत असताना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं आणि तुमची जीवनशैली सुधारणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात। रायगड जिल्ह्यात भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिला। शिवसेनेतील नाराज प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला। प्रकाश देसाई यांनी पाली या ठिकाणी मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला। दिव्यांग आणि विधवा महिलांबाबत सरकार दुजाभाव करते असा आरोप बच्चू कडूंचा आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहे, मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी नाही असा आरोप त्यांनी केला। सरकारच्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू 21 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार आहेत। एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती, हा पलटवार राऊतांनी केलाय। तर 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणताय, मग 2014ला भाजपने युती तोडली असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांना त्यांच्याच होम ग्राउंडवर सुजय विखेंनी डिवचल्याची चर्चा आहे। थोरातांच्या घराशेजारी एका कार्यक्रमात सुजय विखेंनी मैं हूं डॉन या गाण्यावर ठेका धरला। इतकंच नाही तर थोरातांचा पराभव करणारे जायंट किलर अमोल खताळ सुद्धा सुजय विखेंसोबत रॅम्प वॉकमध्ये सहभागी झाले।
एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळत आहे. 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. शिवसेनेत अनेक जण पक्षप्रवेश करणार आहे आणि याची रत्नागिरीमधून सुरुवात होते आहे. अण्णा हजारे काय बोलतात त्याला अर्थ नाही. केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णांना आनंद झालाय. ही टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये रोड सेफ्टी मॅरेथॉन झाली. आरटीओ कार्यालय कराड आणि रणजित पाटील मित्र परिवारानं मॅरेथॉनचं आयोजन केलं. स्पर्धेत रस्ते सुरक्षा संदेश देत 2000 पेक्षा जास्त नागरिक धावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही खूप चांगले काम करताय असं म्हणत शिंदेंचं कौतुक केलं अशी देखील माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विशेष महाआरती आणि 61 किलो लाडू मोदक अर्पण सोहळा झालाय. शिवसेनेतर्फे आज पुण्यामध्ये कॉमन मॅन दिवस साजरा करत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकट्यानं शिवसेना घडवली तशीच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करणार हा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नीचा सरकारला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. मंत्री पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्यानं विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या केली जाते. पुढे आता एक महत्त्वाची बातमी. बाहेरून पिझ्झा मागवला त्यामुळे 4 विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलंय. पिंपरी चिंचवडच्या समाज कल्याण हॉस्टेलमधली ही घटना आहे आणि ही कारवाई आहे. पिंपरीमधल्या हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थिनींनी पिझ्झा मागवला मात्र हॉस्टेलमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्यास बंदी आहे. त्यामुळे हॉस्टेलच्या प्रमुखांनी या मुलींकडून स्पष्टीकरण मागवलं. नेमक्या कोणत्या मुलीनं पिझ्झा मागवला हे स्पष्ट झालं नाही. अखेर हॉस्टेल प्रमुखांनी 4ही मुलींना 1 महिन्यासाठी हॉस्टेलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. अशा चुकांसाठी हॉस्टेलमध्ये प्रवेश बंदीचा नियम आहे का असं विचारत पालकांनी कारवाईवरती संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे. तर आपण पाहतोय समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातल्या विद्यार्थिनींनी पिझ्झा जो तो ऑर्डर केलेला होता. एका खोलीत राहणाऱ्या 4 विद्यार्थिनींपैकी पिझ्झा नेमकी कुणी मागवला हे स्पष्ट नाहीये. वसतिगृहाच्या प्रमुख मीनाक्षी नारहारेंकडून अजब फतवा हा यावेळेस काढण्यात आला असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय. 4ही विद्यार्थिनींना 1 महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घालण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय. पिझ्झामुळे हॉस्टेलमध्ये प्रवेश बंदी नेमकी का हा संतप्त सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे. तर पिझ्झा मागवल्यानं 4 विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर काढल्याची माहिती चुकीची आहे. पुण्यातले समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर वसतिगृहातल्या काही मुलींनी पिझ्झा ऑर्डर केलेला होता मात्र त्यांनी समज देण्यासाठी फक्त नोटीस पाठवली. मुलींना हॉस्टेल बाहेर काढल्याची बातमी चुकीची आहे असं देखील सहाय्यक आयुक्तांनी यावेळेस सांगितलेलं आहे. एकंदरीत आपण पाहतोय पिझ्झामुळे या मुलींना बाहेर काढलं ही माहिती चुकीची आहे असं सध्या सांगितलं जातंय. या संदर्भात हे स्पष्टीकरण आता समोर आलेलं आहे. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या संपूर्ण राज्यभरातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्सच्या माध्यमातून. भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील भरारी पथकानं आता बेकायदा पाणीपुरवठा घेणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. गेल्या 3 दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात छापे टाकून 2 निवासी इमारती आणि एका व्यावसायिक आस्थापनेतील बेकायदा जोडण्या खंडित करण्यात आल्या. लाखोंची पाणी चोरी करणाऱ्या 3 लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत.
यवतमाळच्या शेतकरी मुलीला स्वतःचं सोयाबीन पोते न देता रात्र होईपर्यंत तात्काळ ठेवल्याचा प्रताप हा पुसद वखार महामंडळाचे साठा अधीक्षक महेश पंजाबराव गिरींनी केलाय. आपल्यावर अन्याय होऊन आर्थिक फटका बसला असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा ही मागणी देखील शेतकरी मुलीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन प्रकल्पाला 10 कोटींचा शाश्वत निधी घोषित झालेला आहे. आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्तानं कृतज्ञता सोहळा आयोजित झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहिले. त्यांनी यावेळेस आनंदवन प्रकल्पाला निधी घोषित केला. सोयाबीन खरेदी बंद केल्यानं लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन पडू नये यावर आता किसान सभेचे डॉक्टर अजित नवले आक्रमक झाले. कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार असा इशारा नवलेंनी यावेळेस दिला आहे. शिरपूरमध्ये 2 करोडहून अधिकचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला. आंबेगाव शिवारात वन विभागाच्या जमिनीवरती जवळपास 3 एकर गांजाची शेती उद्ध्वस्त झाली. मका आणि ज्वारी पिकांच्या आडून ही गांजाची शेती केली जात होती. जवळपास 14,000 किलो गांजा असल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. कल्याणजवळ खडवली रुंदे गावातील जंगलात मोराचे शिकार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. वन विभाग अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वन विभागाचं पथक अधिक तपास करत आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर या तालुक्यातल्या धवेलीमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच नाही. त्यामुळे 2 दिवसांपासून मृत्यू झालेला व्यक्तीचा मृतदेह जो आहे तो अंत्यसंस्कार विनाच थांबलेला आहे. दरम्यान नातेवाईकांनी रस्त्याच्या कडेला मृतदेह ठेवलाय. स्मशानभूमीला जागा द्या अशी मागणी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त दावा करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी अखेर माफी मागितली. सोलापूरकरांनी व्हिडिओ पोस्ट करत बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावर माफी मागितली. धाराशिवच्या कळंबमध्ये राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात भीमसैनिक आता आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कळंबमध्ये उमटले असल्याचं बघायला मिळत आहे. तर भीमसैनिकांकडून आंबेडकर चौकात अचानक रास्ता रोको करण्यात आलाय. वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या असल्याचं बघायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी या राहुल सोलापूरकर तात्काळ या ठिकाणी गुन्हा दाखल करावा. वाशिम शहरात भारतीय मंगलामुखी किन्नरांकडून कलश यात्रा काढण्यात आली. संपूर्ण विश्वात सुख शांती समृद्धी नांदावी आणि किन्नरांच्या समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी ही यात्रा निघाली. वाशिम शहरातील प्रमुख चौकातून ही कलश यात्रा काढण्यात आली. बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकानं सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर अवैध मुरुम वाहतूक करणारा टेम्पो पकडला असल्याचं बघायला मिळालं. पंकजा मुंडे यांनी बैठक घेत अवैध मुरुम आणि वाळू उपसा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईच्या सूचना केल्या. भाड्याने वाहनं घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या 6 जणांच्या टोळीच्या आता मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत. धुळे तालुका पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून वाहनं भाड्याने नेण्याच्या नावानं वाहनांची परस्पर विक्री केल्याच्या तक्रारी येत होत्या. आरोपींकडून 2 वाहनं देखील जप्त करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. एकाच वेळी 16 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तर दारुखाना, मानखुर्द, वाशीनाका, कळंबोली, पनवेल, कोपरखैरणे, कल्याण आणि मुंब्रा येथून बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याची आईने आणि तिच्या प्रियकरानं हत्या केलेली आहे. अहिलानगरच्या कोपरगावमधली ही घटना. निर्दयी आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या तर ठोकल्या, तर हत्या करून चिमुकल्याला नदीमध्येही फेकून देण्यात आलं.
अहिल्यानगरच्या बोल्ले गावात 2 कचरा वेचणाऱ्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. तर काही तरुणांनी मिळून ही मारहाण केली. या दोघेही गंभीर जखमी आहे. दरम्यान या घटनेतील एका आरोपीला अटक झाली आहे. त्याच्या इतर साथीदारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सध्या केली जाते आहे. पिंपरी चिंचवडमध्ये साने चौकात 4 चाकी वाहनांची तोडफोड झाली आहे. एका अल्पवयीन मुलाने मध्यरात्री अंमली पदार्थांच्या नशेत ही तोडफोड केली असल्याचं बघायला मिळते. तर यावेळेस जवळपास 10 ते 15 वाहनांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नागपूरमध्ये शीतला माता मंदिरातून दानपेटी चोरी करण्यात आलेली आहे आणि चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.